एक काळ असा होता जेव्हा राघव चड्ढा यांना आम आदमी पार्टीमध्ये उपनेत्याच्या लाईनीत उभे केले जात होते. काही लोक तर त्यांना पंजाबचे भावी सीएम असेही म्हणू लागले होते. पण आता हा सीन बदलला आहे आणि पार्टी आता राघव चड्ढाला दूर करताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी येत आहेत. त्यांच्या काही वैयक्तिक आयुष्यावर तर काही जनतेच्या मुद्द्यांवरून जोरदार चर्चा सुरू आहे. ही सगळी माहिती पाहता प्रश्न उपस्थित होतोय की राघव चड्ढा यांना खरंच आपमधून दूर करण्याचे आले आहे का? पक्षाने त्यांच्या बोलण्यावरही बंधन घातले आहे का? आणि यामागची खरी कारणे कोणती आहेत? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. आम आदमी पार्टीने गुरुवारी एक मोठा राजकीय निर्णय घेत खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेता पदावरून हटवले. ही गोष्ट अशी वेळी घडली आहे जेव्हा चड्ढा आणि पक्षाच्या टॉप नेतृत्वात फूट पडल्याच्या चर्चा सुरू होत्या. पक्षाने राज्यसभा सचिवाला एक पत्र पाठवून ही माहिती दिली. या पत्रात चड्ढा यांना सभागृहात पक्षाच्या वतीने बोलण्यासाठी वेळ देऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. त्यांची जागा पंजाबचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राघव 2022 पासून पंजाबमध्ये राज्यसभा खासदार आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे. पक्षाने या निर्णयाचे कोणतेही स्पष्ट कारण समोर ठेवले नाहीत आणि राघव चड्ढा यांच्या पक्षापासून दूरव्याची सुरुवात 2024 पासून झाली. दिल्ली दारू धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांची अटक झाली तेव्हा चड्ढा लंडनमध्ये होते. तेथे त्यांच्या डोळ्यांची गंभीर शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना आपली दृष्टी जाण्याचा धोका होता. पण राजकीय विरोधकांनी मात्र याचा अर्थ पक्षापासून पळ काढण्याचा प्रयत्न म्हणून लावला. केजरीवालांच्या अटकेनंतर झालेल्या पक्षाच्या आंदोलनापासून ते दूर राहिले. फेब्रुवारी महिन्यात जेव्हा न्यायालयानं केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर आप नेत्यांना दारू प्रकरणातून निर्दोष ठरवले तेव्हा चड्ढा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या सर्व घडामोडी दरम्यान ते मौन बाळगून होते. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांनाही ते अनुपस्थित होते. केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत किंवा जंतर मंतर येथील जनसभेत भाजपावर हल्ला चढवला तेव्हाही चड्ढा दिसले नाही. या घडामोडीमुळे पक्षात फूट पडल्याची चर्चा दुधान आली होती. विशेष म्हणजे पक्षाने पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुडुचेरी येथील विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचाराच्या यादीत चड्ढा यांचं नाव समावेश झालेलं नव्हतं. ही बाब त्यांच्या पक्षापासून होत चाललेल्या दुराव्याचे स्पष्ट संकेत होते. राज्यसभेत ते गीग कामगार, शाळा, विमान भाड्यामध्ये वाढ यासारखे सामान्य मुद्दे जोरदारपणे उपस्थित करत होते. डिजिटल माध्यमांवरून त्यांची भाषणे व्हायरल होत होती. पण पक्षाचे मुद्दे त्यांच्या तोंडी नव्हते. चड्ढा हे पक्षापेक्षा त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे दिसून येत होते. राघव चड्ढा यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत झाला. या बैठकीत काही नेत्यांनी नाराजगी व्यक्त केली की चड्ढा यांना सदनात बोलवण्यासाठी वेळ सहजासहजी कसा मिळतो पण पक्षाच्या इतर खासदारांना संधी मिळत नाही. तसेच चड्ढा यांचा भाजपशी संबंध असल्याची शक्यताही या बैठकीत व्यक्त करण्यात आली. अखेर पक्षाने धडक कारवाई करताना त्यांना उपनेता पदावरून हटवले. शिवाय राज्यसभा सचिवाला पत्र लिहून त्यांच्या बोलण्याचा वेळ रद्द करण्याची मागणी केली. ही बाब राजकीय वर्तुळात खळबळ उडून गेली. विरोधकांनी या निर्णयाला लोकशाही विरोधी ठरवत निषेध नोंदवला. भाजप नेत्यांनी तर हे पाऊल केजरीवालांच्या राजकीय कारभाराचे उदाहरण असल्याचे म्हटले. सध्या राघव चड्ढा यांच्याकडून या निर्णयावर कोणतीही मोठी प्रतिक्रिया आलेली नाही. कारवाईनंतर लगेच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी राज्यसभेत आतापर्यंत उपस्थित केलेले सर्व महत्त्वाचे मुद्दे दाखवले होते. दुसरीकडे पक्षाचे नवनियुक्त उपनेते अशोक मित्तल यांच्या मार्फत निर्णयाची बाजू मांडवली. त्यांच्या म्हणण्यानुसार याआधी एन डी गुप्ता उपनेते होते, त्यानंतर राघव चड्ढा आले आणि आता ते जबाबदारी सांभाळत आहेत. पण सूत्राच्या माहितीनुसार पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका अवघ्या एका वर्षावर आल्या असताना पक्षाला राज्यात आपली प्रतिमा सुदृढ करायची आहे. त्यासाठी नवा चेहरा पुढे आणणे महत्त्वाचे ठरते. सध्या चड्ढा हे आपचे सामान्य खासदार म्हणून राज्यसभेत राहतील पण पक्षाच्या दृष्टीने ते आता फारसे महत्त्वाचे उरलेले नाहीत. राघव चड्ढा हे दुसरे राज्यसभा खासदार आहेत जे पक्षाच्या नेतृत्वाशी भांडून बाजूला झाले. यापूर्वी स्वाती मालीवाल या प्रकरणात पक्षाने आधीच भूमिका घेतली होती. स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांच्या नेतृत्व शैलीवर प्रश्न उपस्थित करत जोरदार टीका केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्याही पक्षाशी संबंध ताणले गेले. आता राघव चड्ढा यांच्याबाबत हेच पुन्हा घडताना दिसत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते आपमध्ये वैयक्तिक मत मांडणाऱ्यांना स्थान नाही. पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी एकरूप होणे हीच येथील शिस्त आहे. राघव चड्ढा यांनीही आपल्या वेगळ्या शैलीतून पक्षाच्या या संस्कृतीला आव्हान दिलेले दिसते. दुर्दैवाने त्यांची हीच ताकद त्यांच्यासाठी अडचणीचे कारण ठरली. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे
पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अशाच एका प्रकरणात तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील 2 IPS अधिकारी कृष्णकुमार बिश्नोई आणि अंशिका वर्मा यांचे राजस्थानातील जोधपूर येथे विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात समाजवादी पक्षाचे 3 आमदार इकबाल महमूद, राम खिलाडी यादव आणि पिंकी यादव उपस्थित होते. अखिलेश यादव यांना ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली. त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळले पाहिजे. या IPS अधिकाऱ्यांवर संबळ हिंसाचार प्रकरणी गोळीबाराचे गंभीर आरोप आहेत. पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधकांच्या कार्यक्रमालाही हजेरी लावून चुकीचा संदेश दिला आहे. अखिलेश यादव यांनी या आमदारांना समज देण्याचे आश्वासन दिले. हे प्रकरण राजकीय शिस्त आणि पक्षनिष्ठेचाच एक भाग आहे. राघव चड्डा म्हणजे एकीकडे सामान्य जनतेचे मुद्दे सशक्तपणे मांडणारा आवाज आणि दुसरीकडे पक्षश्रेष्ठीची अपेक्षा असलेली शिस्त. चड्डा यांनी मध्यम वर्ग, गीत कामगार, प्रदूषण आणि महागाई यासारखे मुद्दे राज्यसभेत मांडले, पण पक्षाची साथ न मिळाल्याने त्यांचा आवाज अपुरा पडतोय. आता पुढच्या वर्षी पंजाबच्या निवडणुका आहेत. राघव चड्डा आपमध्ये राहतील की दुसऱ्या कोणत्याही पक्षात जातील हे सध्या कोडेच आहे. पण एवढे नक्की की या निर्णयामुळे आपमधील अंतर्गत कलह उघड झाला आहे आणि पक्षाच्या राजकीय नेतृत्वाची चर्चा जोर धरू लागली आहे. प्रश्न असा आहे की पक्षाच्या शिस्तीपुढे व्यक्ती स्वातंत्र्याची काही किंमत राहिली आणि ही शिस्त भविष्यात आपसाठी घातक ठरणार का? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.